आजचा दिवस खऱ्या अर्थाने भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण दिन म्हणून लिहावा असा दिवस आहे आणि कारण त्याचं स्पष्ट आहे। भारत सरकार आणि कॅबिनेटने जातीनिहाय गणना सेन्सस बरोबर एकत्रित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मागणी बऱ्याच वर्षांची होती, काँग्रेसने ही मागणी कधीच पूर्ण केली नाही। 1931 पर्यंत या देशामध्ये जातीनिहाय जनगणना याचे आकडे समोर येत होते। 2010-11च्या काळामध्ये तत्कालीन पंतप्रधान काँग्रेसचे डॉक्टर मनमोहन सिंगजी यांनी सुद्धा याबद्दल कॅबिनेट विचार करेल असं घोषित केलं, पण प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी जाती गणनाऐवजी सर्वे, ज्याचा उल्लेख आपल्याला माहिती आहे SECC म्हणून झाला, तो सर्वे करण्याचा प्रयत्न केला। तेही 8 करोडच्या वर आकडे चुकले, हे सरकारनेच सांगितलं। आज त्या ठिकाणी सेन्सस आणि जातीनिहाय या दोन्हीचं एकत्रित काम होणार आहे, शास्त्रोक्त पद्धतीने होणार आहे आणि मला वाटतं विकासाची नवनवीन दालनं, नवीन पैलू, सबका साथ सबका विकास, सर्वांना उचित न्याय, देशाच्या प्रगतीची द्वारं यातनं अजून चांगल्या पद्धतीने उघडले जातील आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींचं, त्यांच्या सरकारचं आणि कॅबिनेटचं अभिनंदन आम्ही त्या ठिकाणी करतो। लोकांसमोर ठेवली जाईल की कुठल्या जातीची किती लोकसंख्या आहे की फक्त शासनासाठी हा डेटा वापरला जाईल? बघा, या बाबतीतला निर्णय हा केंद्र सरकार घोषित करेल, पण गणना जातीनिहाय अगर सेन्सस लोकसंख्येबरोबर होते तर ती जनतेसमोरच असणार आहे आणि म्हणून यामध्ये छिद्रान्वेषी वृत्तीने कोणी बघू नये अशी आमची विनंती आहे। अमित शहांचा राजीनामा मोदींनी घेतलाच पाहिजे। सरकारने 27 नरबळी घेतली, पहलगाम हल्ल्याची जबाबदारी ज्या गृह खात्यावर आहे, कारवाई करणार का असा सवाल जो आहे तो संजय राऊत यांनी उपस्थित केला। संजय राऊत या विषयावर राजकारण करतात आणि राजकीय भाष्य करतात, याची निंदा करावी तेवढी कमी आहे। ज्या वेळेला जगभरामध्ये एक संदेश जातोय की संपूर्ण देश एकत्रित आहे, हा देशावरचा हल्ला आहे, सर्व देशातील लोक एकत्र आहेत, त्यावेळेला राजकीय स्कोर्स सेटल करताना आम्ही एकत्र नाहीत हे दाखवण्याची भूमिका संजय राऊतांची का? पाकिस्तान जे जगाला सांगू पाहत आहे की भारतात मतभेद आहेत, अशा पद्धतीची भूमिका संजय राऊत का घेत आहेत? संजय राऊत यांच्या भूमिकेत पाकडी रंग तर नाही ना असं लोकांना वाटतं आहे, पण म्हणून याची आम्ही निंदा करतो। हां, इतिहास अभ्यासक संजय सोनवणे यांनी उपस्थित केलं, प्रामाणिक ही जाते गणना होणार की नाही, ज्या सगळ्यांचे प्रश्न आहेत त्यांना उत्तर दिली जातील। निर्णय झाले त्याचं पहिलं स्वागत करा आणि बरोबरीने तुमच्या सूचनाही द्या। सरकार सगळ्यांच्या सूचनांचं स्वागत त्या ठिकाणी करेल। सर, एक MCAचा प्रश्न आहे। MCA मध्ये आपण जर बघितलं तर यशस्वी जयस्वाल असतील, अर्जुन तेंडुलकर असतील, त्यांनी MCA सोडून गोवाला शिफ्ट झालेले, काय एकूणच त्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं? हे खरं आहे की MCA मध्ये मला मानणारे माझ्या पॅनलवर निवडून आलेली लोक त्या ठिकाणी आहेत, पण हेही तेवढंच खरं आहे की मी आज MCA मध्ये नाही, पण त्याचं उत्तर आमची लोक देतील। विशेष अधिवेशन बोलवा म्हणजे काँग्रेसने मागणी केली, मला वाटतं केंद्रीय प्रवक्ते यावर भाष्य करतील। पाकिस्तानचे YouTube चॅनल बंद केले, हा काय बदला आहे का? पाणी थांबवलं म्हणतात, धरणच नाही तर पाणी कसं थांबवणार? बदला कधी घेणार असं संजय राऊत म्हणतात याचा? संजय राऊत यांनी पहिलं देश हिताच्या आणि देश एकत्रित राहण्याच्या, देशातले नागरिक एकत्र आहे दाखवण्याच्या भूमिकांवर एकत्र यावं आणि मग बाकीचे प्रश्न उपस्थित करावे, एवढंच मी त्यांना त्या ठिकाणी सूचना करेन। आज या ठिकाणी केळकर संग्रहालयाला मी स्वतः रासनेजी, आमचे शहर अध्यक्षजी आणि साबळेजी, आम्ही सगळेच
एकत्रित या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि राजा दिनकर केळकर संग्रहालय इथे जवळजवळ हजारो कोटींच्या दुर्मिळ गोष्टी आहेत. या सगळ्या चांगल्या पद्धतीने आधुनिक संग्रहालयाचं रूप घेऊन देशासमोर महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे ही विनंती त्या ठिकाणी सगळ्यांनी केली. या विनंतीला मान देऊन मी स्वतः अजितदादा पवारांशी संपर्क केला. शासनातर्फे बावधनला बरोबर ना भूखंडही त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 100 कोटीचा जवळजवळ प्रस्ताव नवीन संग्रहालय बांधण्यासाठीची आवश्यकता दिसते आणि म्हणून येत्या 3 तारखेलाच अजितदादा आणि मी या विषयावर सकारात्मक चर्चा करून गोड बातमी पुणेकरांना आणि महाराष्ट्राला देऊ. 100 रुपये तिकीट आहे, याचं कमी करण्याचा काय प्रयत्न? मला वाटतं याच्यावर प्रशासनाचे अधिकारी बोलते. सर कास्ट सेंसस पे कांग्रेस का ये कहना है कि ये उनकी मांग थी, उनकी लॉन्ग स्टैंडिंग मांग थी और आज ये ऐतिहासिक दिन है और माननीय नरेंद्र मोदी जी की सरकार का नाम स्वर्णाक्षरों में लिखा जाएगा, ऐसा निर्णय केंद्र की सरकार और मोदी जी के कैबिनेट ने किया है. हम सब अवगत है इस बात से 1931 तक जनगणना और जातीय जनगणना साथ में आंकड़े सामने आते थे और भारत स्वतंत्रता हुए उसके बाद काफ़ी सालों से मांग करने के बाद कांग्रेस ने कभी भी जातिगत गणना न की न उसका पुरस्कार किया. 2010-11 में तो तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह जी ने कैबिनेट इस पे निर्णय करेगी कहा, लेकिन प्रत्यक्ष रूप से जाति गणना के बजाय सर्वे करने का निर्णय किया. कांग्रेस ने इस बात को हर बार नकारा, विरोध किया, ना इम्प्लीमेंट किया. आज ये सालों की मांग मोदी सरकार ने पूरी की है, हम उनका अभिनंदन करते हैं. बिहार इलेक्शन के मद्देनजर ये फैसला लिया गया है. देखिए, राजनीतिक सोच और ऊंची सोच के लोग इसी प्रकार का बयान करेंगे. जो जनहित में काम करेंगे वो जनता के हित का निर्णय करेंगे.